या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ भगप मधुकरराव नाईक नवरे, मोहन भाऊ तळेकर, मारुती भाऊ कोरके, बाळासाहेबजी पाटील, तानाजी भाऊ, दशरथजी खळगे साहेब, संजय भाऊ तळेकर, मधुकरराव माळी, सुरेश तात्या चव्हाण सावंत, विलासजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महादेवजी तळेकर सर, मनसेचे नेते शशिकांतजी पाटील, सद्गुरुजी मेटकरी, आपल्या कारखान्याच्या संचालिका कलावतीताई खटके, ज्यांची आज नव्यानं महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महिला निवड झाली, त्या मृदुलाताई तळेकर, डॉक्टर तळेकर, आपल्या कारखान्याचे संचालक अशोक नाना तोंडरे, कालिदासजी साळुंखे, तुकारामजी मस्के, सिद्धेश्वर बनकर, प्रवीणजी कोळेकर, महेश काका खटके, नितीन खटके, दीपकजी शिंदे, सोमनाथजी घोगरे, बालाजीराव शिंदे, वाघनाना दत्तानाना, अजय जाधव, कांचनजी कोरके, युवराजजी सरडे, अमरजितजी पवार, जीवराज बापू चव्हाण, अशोकजी शिंगटे, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेबजी बागल, सर्वच आप्पासाहेब थिटे, सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, यासाठी समोर जमलेले वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, ग्रामस्थ, पत्रकार बंधू, आपल्याला आठवत असेल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वेळी अशीच सभा झाली होती आणि या सभेत देखील जसं आता 2-4 मध्ये उठून फिरती ती, तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वेळी देखील ऐकलंय सगळं तुमचं ऐकण्यानेच मला एकट्याला जिंकून दिलं. होय, आता काय ऐकून घेते, काळजी करू नका. पत्रकार बंधू, आदर्श गावाची संकल्पना 18 दारूची दुकानं चालवून आहे गाव. ज्या गावचं आपण 18 गावाच्या दारूच्या दुकानाचे हप्ते घेता का, हा जर प्रश्न विचारला आणि मग ही दारू बंद झाली पाहिजे म्हणून सातत्यानं विधानसभेत देखील आवाज उचलला. एका गावात 10-15 जर दारूचे धंदे चालत असतील आणि जर ही लोकशाहीला काळिंबा फासणाऱ्या जर घटना घडत असतील, मग उद्या ह्या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात किती दारूचे धंदे चालू होतील आणि मगच हेच त्या ठिकाणी करायचंय का, हा देखील विचार आजच्या या निवडणुकीमध्ये करायची वेळ आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपण भरभरून असं यश दिलं. आपण सर्वांनी मताधिक्य दिलं. कारखाना बंद पडल्याला सुरू झाला. या कारखान्याच्या माध्यमातून मागच्या 4-5 दिवसाखाली 9 लाखाचं गाळप झालं. महिन्याला 3 लाख गाळप आता विठ्ठल सहकारी साखर कारखाना करायला लागलाय. दिवसाला 10,000 टन गाळप करायला लागलाय आणि तुमच्यातलं बंद पडलेलं डबडं वर्षात 10,000 करत नव्हतं. आपल्या कारखाना आता दिवसाला 10,000 करतोय आणि ह्यांना आव्हान वाटत नाही. आपण सर्वांनी आशीर्वाद दिला म्हणून विठ्ठल सहकारी कारखाना सुरू झाला. या जिल्ह्याची दराची स्पर्धा लागली. या जिल्ह्याच्या दराच्या स्पर्धेमध्ये 2022 वरनं आज जिल्ह्याची 3,000 पर्यंतची दराची स्पर्धा पोचली. दुसऱ्या बाजूला अजून गावातल्या ऊसाची बिलं दिली नाही. अजून करमाळ्याची लोक दारात येऊन बसायला लागली. अजून आष्टीची लोक पैसे देत नाही म्हणून तक्रारी करतायत. गावातली जी लांब ऐकती ती त्यांची बिल अजून मिळली नाही. ती
जवळच आहे म्हणून ग बसावं लागते. लय आता हाती गेला शिपूट राहिला या बाजूला पाडती ती म्हणून थांबली ती. आणि मग आमच्यावरती ज्यावेळेस बोलताय, मागचं ऊसाचं बिल देऊन सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही चालू कारखाना देखील यशस्वी चालवलाय. आणि तुम्ही स्वर्गीय बापूंनी त्या ठिकाणी उभा केलेली वास्तू जर त्या ठिकाणी चालवता येत नसेल तर हेच कर्तृत्व का, असा देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो. मी विधानसभेला मत मागत असताना विठ्ठल कारखान्याला जी माझ्यावर आशीर्वाद दिला, जो कारखाना चालू करायचा होता तो कारखाना चालू झाला, बंद पडलेला मागची बिलं दिली आणि मग कारखाना सुरू होऊन कारखान्याच्या माध्यमातून ज्या तालुक्याची अर्थकारणाची घडी बसवण्याचं काम केलं होतं आणि मग त्या अर्थकारणाची घडी बसल्यामुळं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये देखील आपल्या सर्वांनी माझ्या पाठीशी उभा राहिला आणि आपण भरभरून असं प्रेम दिलं, भरभरून असं प्रेम दिलं. विधानसभेमध्ये त्या ठिकाणी जात असताना विधानसभेच्या पायरीवरती डोकं ठेवून नतमस्तक होऊन आज जाणारा मी एकमेव आमदार होतो. आणि मग त्या मंदिरात गेल्यानंतर मस्के सर आणि तळेकर सर माझे असल्यामुळं एकही दिवस गैरहजर मी विधानसभेत राहिलो नाही, कारण ही सर माझी हजेरी घ्यायची. मग या माध्यमातून विधानसभेत गेल्यानंतर अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. अवैध दारूचा असेल, त्या ठिकाणी महिलांवर होत असलेले अत्याचार असतील, शाळेतल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, शालेय अभ्यासक्रमाचा विषय असेल, दूध दरवाढीवरती, दूध भेसळवरती, त्या ठिकाणी ऊस दरावरती, द्राक्षावरती, चायनावरून आणलेल्या बेदाण्यावरती, वकील संरक्षण कायदा, शिक्षकांच्या टीईटीचा प्रश्न, पांढर रस्त्याचा प्रश्न, अनेक प्रश्न त्या ठिकाणी विधिमंडळात मला घेता आले. आणि मग हे विधिमंडळात घेतल्यानंतर अनेक प्रश्नाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रश्नाची जाण त्या ठिकाणी यायला लागली. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याच्या घरात ग्रामपंचायत सदस्य नाही, कुठलाही वारसा नसणारा, त्या ठिकाणी तुम्ही मला आमदार केलं आणि आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी कामाच्या जोरावरती, विधानसभेतल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती त्या ठिकाणी आपण बघितलं असेल या राज्यातलं सर्वोच्च पद म्हणजे विधिमंडळातील तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या तालुक्याचा आमदार बसायची संधी मिळाली. आणि मग जी म्हणून आपण संधी दिली, विठ्ठल कारखान्याची संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं. विधानसभेमध्ये संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं. आपण आठवत असेल चंद्रभागा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाहेरच्या मतावर असेल नाहीतर ह्या सगळ्यांच्या मेळावरती असेल, त्या ठिकाणी संधी हुकवली. काय झालं कारखान्यात जायचं, त्या एक इकला दुसरा 40 वर्षांनी भाड्याने द्या. आज कल्याणराव काळे साहेबांना ज्यावेळेस त्या कारखान्याची 40 वर्षांना चावी घ्यायला जायचं तेव्हा काठीवर जावलं नाही. जगू द्या त्यांना 100-200 वर्ष, पण चावी घ्यायला कसं जाणार. मग मला या निमित्तानं विचारायचंय, मतदार राजांनी एक चूक केली, तालुक्याला केवढ्यात पडली. त्यामुळे आता चूक करायची. त्यावेळेस मी भावनिक केलं. भावनिक करून काय मिळवलं, तालुक्याची सहकारी संस्था त्या ठिकाणी 40 वर्षासाठी दिली. मग माझा आपल्या सर्वांना सवाल आहे, आपल्या गावातल्या लोकांना सवाल आहे आणि तालुक्यातल्या सभासदाला देखील सवाल आहे, कल्याणराव काळे साहेबांना सवाल आहे की तुम्हाला भोसले पाटील चालला, मग अभिजित पाटील का चालला नाही. भोसले पाटील कुठला आहे, मी तुमचा कार्यकर्ता होतो. मग भोसले पाटलाच्या ऐवजी जर आपल्या तालुक्यातल्या
एखाद्याला संधी मिळाली असती तो कारखाना सहकारी राहिला असता. जसा विठ्ठल सहकारी चालला तसाच आपला सहकार शिरोमणी कारखाना देखील चालून या तालुक्यातला या जिल्ह्याच्या दराच्या स्पर्धेमध्ये आम्ही आलो असतो. आज त्यांनी काय म्हणते, बोत्रे पाटलांनी एवढा दर दिला, तुम्ही बिलं बुडवली, त्याचं काय? तुम्हाला चालवायला जमला नाही म्हणून दुसऱ्याला द्यायची बारी आली, त्याचं काय? आणि आपल्याला सांगायचं, या गोष्टी गांभीर्यानं का घ्या, तर एक चूक झाली, तालुक्यातली महत्वाची संस्था त्या ठिकाणी आपल्यापासून बाहेरच्या जिल्ह्यातल्या माणसाकडे गेली आणि मग आज आपल्या भागात बाहेरच्या जिल्ह्यातनं येऊन मंत्री प्रचार करायला लागले. का करायला लागले त्याचं आत्मपरीक्षण करायची ही निवडणूक आहे. गरम पाणी पितोय पत्रकार साहेब, नाहीतर पुन्हा अजून तिसरंच काय तर सांगायचे, कसा लय बसलाय म्हणून गरम पाणी पितोय. काय लय अवघड आहे का, तर बोस इतकं अफवा पसरवतोय. अजून 2 दिवसांना म्हणायला चालू करतोय, आत आबा आमचं जायचं, भगीरदादा आमचं जायचं. त्यामुळं सांगितलं. मला आपल्याला या निमित्तानं विधानसभेत अनेक प्रश्न विचारले. या विधानसभेच्या अनेक प्रश्नातनं त्या ठिकाणी आपल्याला सांगतो की विधिमंडळामध्ये काम करत असताना एखादा प्रश्न घेतला तर त्या प्रश्नाला त्या ठिकाणी काय महत्व असतं. खरंय तुझं हे असली त्या ठिकाणी दारू चालू झाल्यानंतर घोटाळा झालाय बाबा. आपल्या सर्वांना विनंती आहे की गावाची संस्कृती कशी आहे आणि काही जण राजकारणासाठी दारूच्या माध्यमातून बिघडवायला लागले. आपल्याला विधिमंडळामध्ये आम्ही कामकाज करत असताना समोरचा उमेदवार रणजित शिंदे यांनी आम्हाला काय सांगितलं, टीका केली पत्रकार बंधू की जेव्हा विधानसभेत कोण नसतं तेव्हा आमदार व्हिडिओ काढून बोलतात. 30 वर्षे त्याच्या घरात आमदारकी होती, त्याला आमदारकीतलं कळत नाही म्हणून तर लोकांनी पाडलं. त्याला विधिमंडळाचं कामकाज माहित नाही. विधिमंडळामध्ये 2 मंत्री, अध्यक्ष आणि 29 आमदार असल्याशिवाय विधिमंडळ चालत नसतं. आणि मग विधिमंडळाच्या पटलावरती प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी उत्तर देतात. माझ्या अनेक प्रश्नाला आपण बघितलं असेल, करकम मध्ये त्या ठिकाणी काल बोलले, आमदाराला जर त्या ठिकाणी 1 कोटी 10 लाखाला फसवत असतील आणि ती जर उमेदवार असतील ती बी समोरच्या पार्टीतनं आणि त्याचा सांगत असतील हा विकास करतो. मला या निमित्तानं पालकमंत्री महोदयांना देखील विनंती आहे, विधिमंडळामध्ये हा प्रश्न ज्यावेळेस घेतला त्या विधिमंडळामध्ये माझ्या प्रश्नाला खुद्द मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. आपल्याला व्हिडिओ पाठवतो. मुख्यमंत्री महोदयांना हा जो सायबर क्राईम केला जातो, ही जी 1 कोटी 10 लाखाची माझी फसवणूक झाली, ह्या फसवणुकीवर स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी उठवून उत्तर दिलं आणि पुढच्या काळामध्ये या सायबर क्राईम वर या देशामध्ये मोठा कायदा होण्यासाठी राज्य शिफारस करेल अशा पद्धतीची विधिमंडळात चर्चा झाली. विधिमंडळातल्या प्रत्येक चर्चेला त्या ठिकाणी मूर्त स्वरूप येतं, त्यातून घडतं आणि घटना त्या ठिकाणी एकदा पटलावरती आल्या की त्याच्यावरती मार्ग काढावा लागतो आणि विधिमंडळ हे त्या ठिकाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आहे. एक उदाहरण आपल्या गावचं म्हणून परत एकदा देतो. आपल्या गावातील जाधव डॉक्टर ज्यानं इथं दूध भेसळ करत होता, त्या दूध भेसळवरती रेड पडली. त्याच्याकडे मेलामाइन सारखं केमिकल सापडलं. त्याच्याकडे सापडलेला साठा केमिकलचा 1.5 कोटी लिटरचा होता. त्या 1.5 कोटी लिटर केमिकलनं त्या ठिकाणी रमजान सारखा सण होता. त्या ठिकाणी जात नाही, पात नाही, काही पळत नाही आणि या ठिकाणी दूध भेसळच्या माध्यमातून हे जे काही अड्डा चालू होता, मला
या निमित्तानं इथल्या लोकांना विचारायचंय, सोलापूरनं आणि पुण्यावरनं टीम येऊन पत्रकार साहेब बोश्यात येऊन रेड मारती आणि बोश्यातल्या लोकांना माहित नाही का इथं दूध भेसळ चालू आहे. मग हप्ता घेत होता का तो जाधव डॉक्टर? इंदापूर तालुक्यातला आहे, पुणे जिल्ह्यातला. त्याला तालुक्यात, पंढरपूर तालुक्यात बोचच कस काय सेफ वाटलं? बोश्यातच येऊन कस काय दूध भेसळ करत होता आणि तरी पुन्हा अजून करत होता. आता एमपीडी लागलाय. आता एमपीडी लागल्यामुळं जर आपल्याला त्या ठिकाणी या विधानसभेमध्ये प्रश्नाला उत्तर खुद्द अजितदादांनी दिलं होतं, त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई जाईल, मकोका लावा म्हणून मागणी केली होती. कायद्यात तरतूद नाही म्हणून एमपीडी लावल्या. एमपीडी लावून त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आली. राहिला प्रश्न दादांनी सांगितलं राज्यामध्ये कारवाई करा. त्या प्रश्नाला दादांनी आदेश दिले की राज्यामध्ये दूध भेसळवरती कारवाई करा. लहान लेकरांचे जीव जात आहेत. आमच्या खेडबाळवणीच्या महाराजाच्या पोराचा जीव गेला होता. त्या ठिकाणी कॅन्सर सारखे आजार होत आहेत. त्याच्यावरती 1068 रेड या महाराष्ट्रात पडल्या आणि फक्त सोलापूर जिल्ह्यातलं दिवसाला 1.25 लाख लिटर दूध कमी झालं. म्हणजे काय झालं? गायातलं का? म्हणजे दूध भेसळ होत होती आणि ती दूध भेसळ ओळखण्याच्या संदर्भात कारवाई झाली. दुसऱ्या बाजूला दुधाचा भाव 26 रुपये 27 रुपयेवरनं तो 37-38 रुपयावर गेला. लिटरला 10 रुपये वाढले. एक प्रश्न विचारला, 1.5-2 लाख लोकांचे जीव त्या ठिकाणी धोक्यात जात होते आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला 10 रुपये मिळाले. ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करत असताना दुधाचा भाव वाढावा म्हणून कधी आता शेतकरी संघटनेला रस्त्यावर दूध टाकावं लागलं का? दूध उत्पादकाला कधी रस्त्यावर यावं लागलं का? एक विधानसभेतला प्रश्न किती परिणामकारक असतो याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलं. आपल्या या माध्यमातून विधानमंडळामध्ये शक्तीपीठचा महामार्गाचा मुद्दा घेतला होता. शक्तीपीठ जो त्या बाजूने जाणार होता तो इकडून जाईल आणि आता तो आपल्याला माढा, मोडलीम, करकम आणि आपल्या शेजारून जाणार आहे. मग हा रस्ता झाल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या भागातली जी मेंढापूरची एमआयडीसी आहे, मोडलीमची एमआयडीसी आहे, माढ्याच्या पलीकडे एमआयडीसी प्रस्तावित करतो आम्ही. त्या एमआयडीसीला त्या ठिकाणी उद्योग येतील, आपली वर उद्योग टाकतील, उद्योग व्यवसाय चालू होईल, अनेक त्या ठिकाणी लोकांना रोजगार निर्मिती होईल आणि आपल्या भोशाला जवळ असलेलं मेंढापूर असल्यामुळं आपली पोरं देखील उद्योग टाकतील, रोजगार निर्मिती होईल. एक विठ्ठल कारखाना बंद होता तर काय झालं? आता तोच कारखाना चालू झालाय. 1000 कर्मचारी आणि त्या ठिकाणी अनेक ऊस उत्पादकाला त्या ठिकाणी दिलासा मिळाला. तसाच दिलासा या एमआयडीसी आणि शक्तीपीठच्या माध्यमातून मिळत. मला ते म्हणतात 1 वर्षात रणजित शिंदे म्हणतात निधी किती आणला? माझा आपल्याला सवाल आहे, मागच्या 15 वर्षात पंढरपूर तालुक्यात किती निधी दिला तो देखील आपण हिशोब द्यावा. आणि मग हा रस्ता 90 किलोमीटर मतदारसंघात जातोय. या रस्त्याला 9000 कोटी रुपयाचा निधी येणार आहे आणि मला विचारते निधी किती येणार आहे. मला आपल्याला या निमित्तानं शक्तीपीठ सारखं मोठं काम करत असताना पालकमंत्री महोदय म्हणतात की त्या ठिकाणी अभिजित पाटलाचा काही संबंध नाही. मला पत्रकार महोदय आपल्याला देखील विचारायचंय, विधिमंडळामध्ये कालच्या झालेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पालकमंत्री आणि अभिजितचं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगितलं की इकडचा रस्ता इकडे करण्याबाबतची सूचना अभिजित आणि त्यांनी मांडली होती. मग मुख्यमंत्री महोदय म्हणत असतील तर ते सत्य आहे का नाही? ते विधिमंडळात बोललेले. आणि मग अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी राजकारणासाठी एखादा प्रश्न आपण चुकीच्या पद्धतीने बोलत असाल, संविधानिक पदावर आपण आहात. मला पत्रकार महोदय आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेस प्रवेशाची सभा झाली आणि मग मिसाईल म्हणले होते ना सर, मिसाईल. मला त्यावेळेस एक आठवलं, तिरंगा पिक्चर मध्ये असलेला एक डायलॉग बघा. त्यांनी कितीही मिसाईल लावा आणि कितीही
त्या ठिकाणी उडवायचा प्रयत्न केला तरी त्याचे कंडक्टर काढून फ्यूज घेतल्यावरती काय उडतं. त्यामुळं तिथली असलेली मायबाप जनता ही भोश्याची त्या ठिकाणी मिसाईलला त्या ठिकाणी काय उत्तर द्यायचं ते उद्याच्या 7 तारखेला ठरवणार. आणि मग तुम्ही मिसाईल सोडायला लागलाय म्हणजे काय युद्ध लावणार आहे का? म्हणजे काय आमच्यात भांडणं मारामाऱ्या व्हाव्या का आणि तुमचं पोळी भाजून घ्यावी का असा देखील प्रश्न आणि शब्द येतो. मला आपल्या निमित्तानं अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये मे 2023 ला अतिवृष्टी झाली त्यावेळेस फक्त 7 हेक्टरला निधी मिळाला. मे 2024 ला अतिवृष्टी झाली फक्त 33 हेक्टरला त्याचा निधी मिळाला. यावेळेस मात्र 4 थेंब पडले सगळ्या तालुक्याला मिळाला का ना. आज खेडबाळवणी बंडीशा गाव आणि बाळवणी गट राहिला होता तो देखील समाविष्ट करून मंत्र्यांच्या पाठीशी लागून त्या ठिकाणी आम्ही काम करायचा प्रयत्न केला. आणि मग अशा पद्धतीनं ज्यावेळेस आम्हाला काम करायची संधी मिळते त्या कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये राहण्याची भूमिका मग सातत्यानं घेत असताना समोरून मात्र माझ्यावरती आरोप केले जातात, टीका टिप्पणी केली जाते. परंतु गेल्या 1 वर्षामध्ये त्या ठिकाणी दूध भेसळ असेल, याबरोबर पांढर रस्त्याच्या सारखा विषय असेल राज्य पातळीवरचा, त्या ठिकाणी आज आम्हाला शक्तीपीठासारखा विषय असेल, समोरून जाणारा आपल्या टेंभुर्णी पंढरपूर मंगळवेढा रस्ता 4 पदरी मंजूर झाला. तो 4 पदरी आता येत्या 3 महिन्यात त्याचा सर्वे होऊन त्याचं काम चालू होईल. आणि मग अनेक विषय त्या ठिकाणी विधिमंडळात घेऊन त्याचा पाठपुरावा करता आला. जे सरकारनं दिलंय ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता आलं. आणि त्याच्यासाठी जे कार्यतत्परतेनं काम करायचं होतं, आपल्या माढा तालुक्यामध्ये महापूर आला, कधी नव्हे तेवढा सीना नदी त्या ठिकाणी दुतर्फी भरून व्हायला लागली. असं प्रगल्भ असं त्या प्रलय सारखा त्या ठिकाणी महापूर होता. त्यावेळी गेले 10 दिवस त्या काळामध्ये मी माड्याला राहून त्या लोकांची सेवा करण्याचं काम केलं. सेवा करत असताना त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. कुणाच्या घरात पाणी गेलं होतं, कुणाचं दप्तर भिजलं होतं, कुणाचा संसार उघड्यावर पडला होता. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील यांना सोबत घेऊन त्या सगळ्या लोकांमध्ये राहून त्यांना आधार देण्याचं काम केलं. मग कुणाला काय आवश्यकता आहे राज्य पातळीवरती आव्हान केलं, राज्य पातळीवर त्या ठिकाणी जे जे पाहिजे ते मिळवून देण्याचं काम केलं. मग मदत पोहोचवत असताना NDRF ची मदत असेल, मिलिटरी बोलवायची असेल, त्या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील आलं. त्याच्यावर पालकमंत्री महोदय म्हणले हेलिकॉप्टर मी पाठवलं होतं. हो तुम्हीच पाठवलं होतं, ती काय तुमच्या घरचं नव्हतं, ते सरकारचं होतं. परंतु दारफळ गाव माढा तालुक्यात आहे आणि दारफळ गावात बरड वस्ती आहे आणि बरड वस्तीवरती रुपेश आडकर नावाच्या माणसाची फॅमिली अडकली आहे. ते तुम्हाला माहित होतं का? ते तुम्हाला कोणी सांगितलं? आमदार म्हणून मी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. जिल्हाधिकारी, कमिशनर, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांना विनंती केली, साहेब अशाशी बरड वस्तीवरती लोक अडकलेत, त्यांना बाहेर काढणं आवश्यक आहे. आणि तुम्हीच त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवलं, त्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला, त्यात बाहेर निघाली. मला तुम्ही हेलिकॉप्टर पाठवलं का मी हेलिकॉप्टर पाठवलं हे महत्वाचं नाही, माझ्या लोकांचा जीव वाचला हे माझ्या दृष्टीने महत्वाचं. मग आपल्याला सांगत असताना आज आपण अतिवृष्टीच्या काळामध्ये लोकांमध्ये राहिलो, जे जे नडी अडचणी होत्या. माढा तालुक्यात 1,04,000 सातबारे आहेत, 98,000 सातबारे त्या ठिकाणी पात्र झाले आणि सरसकट सगळ्याला मदत मिळवून दिली. मग जर एका बाजूला तुम्ही सांगत असाल तर दुसऱ्या बाजूला माझा सवाल आहे की पालकमंत्री महोदय 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता होती. शेतकरी त्या ठिकाणी ओसाड झाला होता. आज देखील आमच्या खरडून गेलेल्या जमिनीला मदत मिळणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आपण अजून निधी दिलेला नाही आणि मग त्याच्यावर बोललं पाहिजे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला की 21 कोटी देतो म्हणताय, पण ज्याचा संसार उद्ध्वस्त झालाय, ज्याला त्या ठिकाणी आज राहायला घर नाहीये, त्याला मात्र आपण मदत करत नाही. आणि मग राजकारणासाठी निधी वापरणं हे काय योग्य आहे का? मला या निमित्तानं
विनंती करायची आहे की आपण पालकमंत्री आहात, पालकत्व स्वीकारलंय, आपण बोलत असताना तारतम्य ठेवावं. मी देखील पत्रकार महोदय काळजीपूर्वक बोलत होतो. मी पालकमंत्री साहेबांना उत्तर देत नव्हतो, का तर आमची लढाई रणजित शिंदे बरोबर आहे, आमची इथल्या इतर लढाई नाही म्हणून आम्ही विचार करत होतो. परंतु पुढे काय झालं बघा, तिथं बसलेल्या तमाम लोकांना मला विचारायचंय की 3 लाख हे अरे गबसाहेब काय झाले, 3,59,000 लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस मोहन भाऊ मला आमदार म्हणून या प्रतिनिधित्व मिळालं, 1,36,000 मतांनी त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला, 30,000 मतांनी त्या ठिकाणी आपण सर्वांनी निवडून दिलं. आणि जर एक संविधानिक पदावरती आपण सर्वांनी बसवलं, संविधानिक पदाचा मान हे त्या ठिकाणी गेल्यावर कलेक्टरला देखील उठून उभं राहावं लागतं. आणि मग अशा संविधानिक पदावरती आमदार म्हणून आपण निवडून दिल्यानंतर एवढ्या जनतेचं नेतृत्व करत असताना मी मतदारसंघातल्या काही कामानिमित्त जर पालकमंत्र्याला भेटायला गेलो आणि पालकमंत्री समोरनं जर काशेगावच्या सभेत म्हणत असतील आमच्या मागं पत्र घेऊन कुत्र्यासारखं फिरतंय, हे आवडतं का हो? पालकमंत्री पदाच्या व्यक्तीला हे बोलणं शोभतं का? मग ज्यावेळेस तुम्ही आम्हाला या पद्धतीनं बोलताय त्यावेळेस मात्र आम्हाला गप बसता येणार नाही. आमचा स्वाभिमान जागृत ठेवून आम्हाला त्या ठिकाणी या विठ्ठल परिवारानं, या विठ्ठल कारखान्याचा चेअरमन म्हणून मला माझी भूमिका स्पष्ट घ्यावी लागली. तुम्ही मला सांगा, एखादी गोष्ट बोलल्यानंतर किती राग येतो? मग आपल्या तालुक्याच्या आमदाराला, आपल्या विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनला जर ही लोक असं बोलत असतील तर तुम्ही खपवून घेणार आहे का? स्वाभिमान आहे का ना आपल्याला? आणि मग आपण या निवडणुकीमध्ये त्यांना ह्याचं उत्तर द्यायचंय. माझं विनंती आहे पालकमंत्री महोदयांना, मंत्री महोदय आपण एवढंच सांगावं, काल झालेलं केंद्राचं अर्थसंकल्पीय बजेट, ज्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महाराष्ट्राला नवा दमडा मिळाला नाही. मग केंद्र सरकार आहे, राज्यात सरकार आहे सांगताय, मग का तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राला निधी आणला नाही? माझ्या शेतकऱ्याला छटाक जमान दिली नाही, माझ्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर त्या ठिकाणी केंद्र सरकार सत्तेत आलं बोलतंय का? आज आमचा शेतकरी देशोधडीला लागलाय, शेतकरी अडचणीत, अतिवृष्टी झाली आहे, पूर परिस्थिती आली आहे, हीच ती योग्य वेळ आहे कर्जमाफी करायची. परंतु कर्जमाफीचं गाजर गेले 5 वर्ष दाखवत पुन्हा अजून आपल्याला गाजर दाखवलं जातं. मग महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं हे सांगायचं काम आपण करावं. महाराष्ट्रात किती निधी आणला? महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारनं कालच्या आर्थिक बजेटमध्ये काय दिलं? आमच्या तरुणांना काम देण्यासाठी या महाराष्ट्राला तुम्ही काय दिलं? या बजेटमध्ये आज महाराष्ट्र सरकारवरती 9 लाख कोटी रुपये कर्ज झाले. मग अशा काळामध्ये केंद्र सरकारनं आपल्या राज्य सरकारला या ठिकाणी लाडक्या बहीण असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, अतिवृष्टीच्या काळामध्ये 22-23 हजार कोटीचा निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे होता, का मिळाले नाही तो पैसे? मग या राज्य सरकारला जर 1 लाख कोटी रुपये दिले असते तर माझा या राज्यातला शेतकरी सुखी समृद्ध झाला असता. आणि मग म्हणता आला असता आपल्याला डबल इंजिन सरकार, वरचं केंद्रात आहे आणि राज्यात आहे. केंद्रातनं तुम्हाला दी नाही ती आणि तुम्ही इथल्या जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटी वाटतात. आम्ही ज्यावेळेस बोलायला चालू करत त्यावेळेस परंतु आम्ही तारतम्य बाळगलंय. परंतु आमची आपल्याला विनंती आहे, नक्की त्या विषयावर देखील आपण खुलासा करावा. आज आपण अनेकाला पक्षात घेताय, हरकत नाही, आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, पक्ष वाढवा, निवडून आणायचे निवडून आणा. आम्ही देखील लोकप्रतिनिधी आहोत, आपण देखील लोकप्रतिनिधी आहात. त्या ठिकाणी बोलत असताना तारतम्य ठेवलं पाहिजे, एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो. आज एका बाजूला आम्ही ज्यावेळेस आमदार म्हणून तिथं गेलो, मंत्री म्हणून गेल्यानंतर आम्हाला एक शपथ घ्यावी लागते. त्या शपथेत काय सांगितलंय? आम्ही सर्वांना समान धरू, तर ममत्व भाव ठेवणार नाही, कुणाचा द्वेष करणार नाही, आम्ही कोणतीही प्रलोभना देणार नाही. मग 21 कोटी निधी देतो मत द्या, ही काय प्रॉब्लेम नाही का? पैसे देतो मत द्या, निधी देतो मत द्या, ही काय?
संविधानिक पदावर असलेल्या लोकांना असं बोलता येईल का? माझी आपल्याला विनंती आहे की आपण काय केलं पाहिजे ह्याचा विचार करण्याची गरज. आज एका बाजूला त्या ठिकाणी मला विचारलं जातं गेल्या 6 वर्षामध्ये आमदारांनी किती निधी दिला. माझा आपल्याला विनंती आहे पालकमंत्री महोदय, आपण सोलापूर जिल्ह्याला काय दिलं ते सांगावं. 6 वर्षात तुम्ही सरकारमध्ये, केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे. तुम्ही सोलापूर जिल्ह्याला, माझ्या माढा तालुक्याला, या पंढरपूर तालुक्यातल्या लोकांना काय दिलं? तुमच्या हातात आहे द्यायचं, दिलं का? आणि मग तुम्ही कुठल्या आविर्भावानं आम्हाला बोलताय? ही निवडणूक त्या ठिकाणी विचारपूर्वक लढण्याची आहे. एका बाजूला पाण्याच्या बाबतीतला आपला नियोजन करत असताना 34 फाटा असेल, 25 फाटा असेल, 33 असेल, 37 असेल, 38 असेल, जिथं जिथं पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही सोबत राहून आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत संजू भाऊ पाण्याला कमी पडू दिलं का? गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी निवडून दिलं. जिथं जिथं सांगितलं तिथलं दार उघडलं. शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही सांगितलं तिथं केलं काय? लोकांची गरज काय? आज एका बाजूला माझं या निमित्तानं पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, तुम्ही ग्रामविकास मंत्री आहात, या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये तुम्ही गल्ली बोळात सभा घेताय, परंतु आमच्या या शेतकऱ्याला 2022 पासून एक नवीन लाईटचं कनेक्शन तुम्ही देत नाही. अनेकांचे त्या ठिकाणी पाईपलाईन केल्या आणि त्याला तुम्ही सोलार घ्या म्हणता. लाईटचं कनेक्शनचे पैसे भरून 2022 पासून 2026 झालं. 4 वर्षे एकाही शेतकऱ्याला लाईट बिल लाईटचं कनेक्शन दिलं गाव. आज या लाईटच्या मोटरचं आपल्याला लाईट बिल माफ केलं म्हणून सांगितलं जातं. राज्य सरकारला माझी विनंती आहे, 5च्या मोटरला 7.5चं बिल लावले, 7.5च्या मोटरला 10चं बिल लावले. खराय खोटाय शेतकरी बांधवांनो? आणि मग त्या ठिकाणी 7.5 HP पुढच्याला माफ केलंय, पण 7.5 वाल्या सगळ्यात 10 टाकले. खरं आहे नाही? आणि मग ह्या विषयावर देखील बोलणं आवश्यक असताना आपण मात्र कुठं बोलताय? आपण मंत्री महोदय, मी एक तालुक्याचा आमदार आहे, 3 तालुक्यात लोकप्रतिनिधित्व करतोय. आपण कशावर बोललं पाहिजे? विकास कामावर बोललं पाहिजे, ह्या अडचणीवर बोललं पाहिजे. आणि आपण काय बोलतोय? आपण सांगताय की त्या ठिकाणी रणजित शिंदे हे माढ्याचे पालकमंत्री आहेत. मला आपल्याला या निमित्ताने विचारायचंय, या संविधानिक पदावर असल्यानंतर आपण अशा पद्धतीचं बोलू शकतो का? जसं मी बऱ्याच ठिकाणी हे उदाहरण देऊन सांगितलं की आज आपल्या संविधानामध्ये एखादा माणूस त्या ठिकाणी हरल्यानंतर जोपर्यंत तो विधानसभेचा, विधान परिषदेचा आमदार नाही तोपर्यंत त्याला पालकमंत्री, मंत्री करता येतं का? मग आता मला सांगा, जी मी नेहमी उदाहरण सांगितलं, गोट्या खेळतो, त्याच्या पुढे सांगतो आंब्याचे दिवस आहेत. आता आंबा खाल्ल्यावर कुया खेळायचो आपण, कचायचो, आणि कुयात जर एकाला हरलं तर त्याला आपण लय रडायला लागल्यावर काय म्हणायचं? हुलुलुलू तू जिंकला. तसं चाललंय ना. त्या रणजित शिंदेला त्या ठिकाणी बघितलं तर ती मी काल एक जणांचा व्हिडिओ बघितला, ती बारक्याला कडून रडायला लागल्यावर टाकलाय. ती दुसऱ्या एक जणांना दाखवला पार्लेजी, तर दुसरं म्हणतं हरलोजी. म्हणजे काय त्याची अवस्था करून ठेवली पालकमंत्री महोदय. तुम्ही त्याचं चांगलं करायला आलता का बिघडवायला आलता? आणि संविधानिक पदावर असल्यानंतर आपण अशी आमिष दाखवून चालणार नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला एक मी उदाहरण परवा देखील दिलं. एका बाजारात एक घोडा
चोरून आणलेला असतो, चांगला घोडा असतो, तो घोडा बाजारात विकायला आल्यावर त्या ठिकाणी त्या चोरानं घोडा आणलेला असतो आणि त्याला त्या घोड्यातलीच माहिती नसती. मग तो घोडा बाजारात ठेवल्यावर सगळे विचारतात घोडा चांगला आहे, केवढ्याला दिला, केवढ्याला दिला. ही म्हणतो त्याला काही माहितीच नसतं. ती म्हणतो तुम्हीच सांगा. मग कोण म्हणतंय 2 लाख, कोण म्हणतंय 4 लाख, 7 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 40 लाख. 40 लाख म्हणल्यावर तिथं रणजित शिंदे सारखा येतंय, तिथं कल्याणराव काळे सारखं येतंय, सर तुमच्या गावाला सारखा येतंय, पुन्हा घोड्यावर बसतंय आणि म्हणतंय चक्कर मारून येते. जी जाते ती माघारीच येत नाही. मग पुन्हा पालकमंत्री महोदयाला विचारतात कसं काय झालं मंत्रीपद. ते म्हणजे जसं आलं तसं दिलं, जसं आलं तसं विकलं. मला या निमित्ताने विचारायचंय की आपण त्या संविधानिक पदावर असल्यानंतर अशा लोकांना गाजरं दाखवून महाराष्ट्रात सत्तेत आलाय, आता इथल्या भागात आपण गाजरं दाखवून आता लोकांना सगळं कळतं. मला आपल्याला विचारायचंय, मला काल म्हणतायत कारखान्याबद्दल बघावं लागेल. माझी विनंती आहे पालकमंत्री महोदय, तो अभिजित पाटलाच्या घरचा कारखाना नाही. अभिजित पाटलानं स्वतःच्या कारखान्यावर कर्ज काढून तो बंद पडलेला चालू केलाय. त्या कारखान्याला चालू झाल्यावर 2022-23 मध्ये एकट्या बोशे गावातनं 21,000 टन ऊस आलता. 23-24 मध्ये 42,000 टन ऊस आलाय. 2024-25 ला सीझन लहान होता तरी देखील इथून 23,000 टन ऊस आला आणि या वर्षी चालू वर्षी 46,918 टन ऊस आलाय. अजून कारखाना चालू आहे. माझी विनंती अशी आहे की यांच्या नादी लागून रणजित शिंदेच्या आमच्या शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतू नका. ही कैलासवासी औदुंबरांना, यशवंतराव पाटील, वसंतदादा, भारतनाना, राजाभाऊ पाटील त्या ठिकाणी अनेकांच्या कष्टातनं, या शेतकरी कामगाराच्या कष्टातनं उभारलेला हा कारखाना आहे. आमची विनंती आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढा, आमच्या चुलीत पाणी तेवढं ओतू नका. आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय. आणि मग माझा सवाल आहे आपल्याला, तुमच्या शेजारी बसलेला जो काल तुम्ही पक्षात घेतलेला रणजित शिंदे आहे, त्याचा जो पिंपळनेरचा कारखाना आहे, त्या कारखान्याची निवडणूक लागली आहे. त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 8,400 सभासद दाखवले, पैसे गोळा केले 80,000 सभासदाचे. मग 80,000 सभासद असताना 8,000 लोकांना मताचा अधिकार दिलाय, त्याला लाज वाटत नाही का? मग पालकमंत्री म्हणून तुम्ही रणजित शिंदेला आदेश द्या की 80,000 सभासदाला मताचा अधिकार द्या. 8,600 600 कर्नाटकातली दाखवलेत आणि राहिलेली महाराष्ट्रातली. आणि मग त्या ठिकाणी एवढं गाळप केलं जातं, 15,000 16,000 टन एवढ्याचा ऊस नेला जातो. या तालुक्यात मला सांगा, गेले अनेक वर्ष यांचा कारखाना चालू आहे, या गावातनं मोजून 10 नाही तर 5 सभासद असतील. ऊस मात्र 1,500 लोकांचा नेती ती. मग मताचा अधिकार आहे का? सहकारी साखर कारखाना आहे, याच्यावरती तुम्ही रणजित शिंदेला विचारणार आहे का? तुम्ही ज्यावेळेस आमच्या कारखान्यावर बोलताय त्यावेळेस एवढा मोठा कारखाना आहे, त्याच्यावर बोललं पाहिजे. त्यांनी शेतकऱ्याचा कारखाना सहकारी असणारा त्या ठिकाणी मल्टी स्टेट केलाय आणि ही निवडणूक झाली की पुढच्या वेळेस प्रायव्हेट होणार आहे. आणि मग खाजगी साखर कारखाना करायला तुमचं पाठबळ आहे का? सहकार बुडवायचं आहे का तुम्हाला? आणि मग असली लोक पक्षात घेऊन हे ताबा आपण देणार आहे का? एका बाजूला त्या ठिकाणी सांगितलं जातं की आमचा कारखाना देशात 1 नंबर आहे. जर विठ्ठल कारखान्याच्या 347 कोटीचा हिशोब विचारत असताल रणजित शिंदे, तर तुम्ही आज जाहीर करा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर किती कर्ज आहे. तुम्ही जाहीर करा. तुमचे पण आमच्याकडे सगळी माहिती आहे. आमची माहिती तुम्ही ठेवता म्हणल्यावर मी तर आता आमदार आहे. आमची विनंती काय आहे,
ही सहकारी संस्था जुन्या लोकांच्या रक्ताचं पाणी करून वाहिलेल्या संस्था आहेत. तुमची देखील आमची देखील राजकारणाचा अड्डा बनवू नका आणि राजकारणात ह्याला बळी द्यायच्या भानगडीत पडू नका. म्हणजे जिल्हा दूध संघ तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं. जिल्हा दूध संघावर तुम्ही गेला. तुम्ही जायच्या आधी त्या जिल्हा दूध संघाचं रोजचं दुधाचं संकलन किती होतं? मारुती भाऊ 97,000 लिटर. आज किती? मधुभाऊ 0. जो कारखाना मधु आबा आपला विठ्ठल बंद पडला होता तो आज 9 लाख गाळप करतोय. बंद पडलेला चालू झाला आणि यानं 97,000 लिटर दूध गोळा होत असलेला 0 करून टाकला. मी रांजणीच्या सभेत देखील बोललो, पत्रकार महोदय याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. गोल फिरवताय की त्यांच्यावरती सरकारने चौकशी लागली. 83 झाली, 88 झाली. 83, 88 मध्ये त्या ठिकाणी त्यांना दोषी आढळलं. त्यांच्यावरती दोषारोप निश्चित झाला. त्यांच्यावरती वसुली लागली आणि संचालक मंडळ बरखास्त झालं. आणि मग जिल्हा दूध संघाचं संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर शहाजी पाटील नावाच्या अधिकाऱ्याकडे यांनी वशिला लावला आणि पैसे खाऊ घालून हे झालेली ऑर्डर रद्द करत होते. त्यावेळेस मी आमदार असल्यामुळं मी अजितदादांकडे गेलो. दादांना या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि माझ्या स्वतःच्या फोनवरनं शहाजी पाटलाला फोन लावला आणि दादांनी सांगितलं चोराला पाठीशी घालायचं नाही, त्याला स्टे द्यायचा नाही. त्या अधिकाऱ्यानं पैसे खाल्ले होते. त्या अधिकाऱ्यानं रणजित शिंदेना सांगितलं. मग रणजित शिंदे त्या ठिकाणी दादांना घेऊन अजितदादांकडे गेले आणि सांगितलं दवाखान्याचं कारण आहे, आता दादांचं ऑपरेशन होणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करा आणि मला दादांचं ऑपरेशन होतोर मला त्या ठिकाणी पदावरती ठेवा. दादांनी मला सांगितलं, अरे अभिजित असं असं झालंय आणि त्यांची दादाची तब्येत ठीक नाही, आपण थोडे दिवस थांबू. मी म्हटलं दादा तुम्ही आदेश द्याल तो मान्य. मला वाटलं की आता वडिलांच्या आजाराचं कारण देऊन भावनिक करून मतं मिळवली, भावनिक करून हा जिल्हा दूध संघाचा पुन्हा चेअरमन झालाय म्हणल्यावर आता सुधारला असेल. पुन्हा एकदा जिल्हा दूध संघ सुरू होईल आणि पुन्हा 1 लाखावरती दूध संकलन जाईल. 1 लिटर गोळा केलं जाऊ दूध. काय केलं त्यांनी? फक्त टेंभुर्णीमध्ये 9 एकर जागा आहे. तळेकर सर 10 कोटी रुपये एकराचा भाव आहे आणि 16 कोटीला 9 एकर जमीन हडपली. कुणी घेतली? त्याच्या बगल बच्चांना रोज गाडीत बसणाऱ्या माणसानं. पंढरपुरातील जिल्हा दूध संघाची जागा आपण सगळेजण बघताय. किती मोठा दूध संघ आहे? 7 एकर जागा आहे. त्यातली 5 एकर जागा आज तिथं भाव काय आहे मी समोरच राहतो. 7,000 रुपये स्क्वेअर फुटाचा फ्लॅट मिळतो. 20 ते 25 कोटी रुपयाला एकर आहे तिथं. 5 एकराचे 1,200 कोटी झाले. त्यांनी 23 कोटीत कोणाला दिला? ह्यांची किती पार्टनरशिप आहे? मग 1,15 कोटीचा 1,200 कोटीचा पंढरपुरातील जिल्हा दूध संघ 23 कोटीत गिळत असतील तर याचा आपण हिशोब दिला पाहिजे का नाही? आज तुम्ही अक्कलकोटची जागा ऐकली, सोलापूरची जागा ऐकली, मुंबईची जागा ऐकली. मग मला सांगा तुम्ही जिल्हा दूध संघाचं चेअरमन वडिलाच्या आजाराचं कारण देऊन जागा ऐकायसाठी मर्यादा खायसाठी 100 कोटी रुपये हाणायसाठी गेलता का दूध संघ चालू करायसाठी गेलता? आणि मात्र तुम्ही आज त्या ठिकाणी कारण काय देताय? आज सांगता विठ्ठल कारखान्याची चौकशी झाली पाहिजे. अहो आमची चौकशी मागच झाली. काय आम्हाला ठेवलंय का? काय नाही ती झालंय आमच्यावर. रेड पडल्यात सगळं झालंय. सगळ्या चौकशीला मी सामोरे जायला थांबताय, परंतु आमच्या कारखान्याला धक्का लागू देणार नाही की सभासद आमची मायबाप जनता आहे. तुम्ही जिल्हा दूध संघ पण पडला ना आता म्हणताय आम्ही राजीनामा देतो. काय ठेवलंच नाही तर तिथं राहून काय करणार आहे? सगळं हडप केलंय आणि मग कुठल्या तोंडाने तुम्ही बोलताय? माझा आपल्याला या निमित्तानं सवाल आहे, ह्याच्यावरती तुम्ही कधी बोलणार आहे? ह्याच्यावर बोलत नाही आणि त्या ठिकाणी काय सांगताय तुम्ही? दमदाटी, मिशा पिळून. अरे बाबांनो, पंढरपूर तालुका आहे हा कुणाला भिहला नाही आणि भिहणार देखील नाही. मला आपल्याला या निमित्तानं विचारायचंय, संविधानिक पदावरती आपण काम करताय म्हणल्यानंतर
त्या तालुक्याच्या आमदाराचा, लोकप्रतिनिधींचा आपल्याला आठवत असेल बघा, भारत नानांचा एक व्हिडिओ आहे, पत्रकार महोदय जसवालांनी मुलाखत घेतलेली, त्यावेळेस देखील भारत नानाला देखील असंच तुच्छ लेखलं जायचं, आरतुरे भाऱ्या बोलायचे. का तर आमच्या घरात कोणी आमदार खासदार नव्हता, आम्ही सामान्य घरातली भारत नाना मी असे कार्यकर्ते तयार झालो. आज रणजित शिंदे काय शब्दात बोलते तो, आरुतुरे कशी भाषा बोलतेत. आता इतके वेळा त्या रणजित दादाचं, रणजित भाईचं नाव घेतलं, आम्ही कधी बोललो का आरुतुर? हे आमच्यावरती संस्कार आहेत आणि तुम्ही काय पद्धतीने बोलताय? या तालुक्याच्या आमदाराचा मान राखायचं देखील आपली जबाबदारी आहे का नाही? आणि आवडतं गाव हे का बोलतायत? यांना पैशाचा माज आहे म्हणून, आम्ही यांचं सगळं चिट्टपट्ट ओपन करतोय म्हणून. मग यांच्या कारखान्यावरती आजपर्यंत कोण बोलत नव्हतं, आता आम्ही बोलायला लागलोय म्हणून त्यांना त्या ठिकाणी वाटायला लागले. मला या निमित्तानं एवढंच आपल्याला विनंती करायची आहे, या राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये आपण जे जे म्हणून त्या ठिकाणी बोललाय त्या त्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला जसं द्यावं लागेल तसं मला द्यावं लागेल. मी देखील कामाच्या पद्धतीनं या तालुक्याची आमसभा बंद पडली होती, ती सुरू झाली. त्या ठिकाणी जे जे म्हणून माझ्यावर काम यायचं ते सगळं काम करत असताना मला नवीन एक त्या ठिकाणी आरोप केलाय की रील स्टार आमदार आहे म्हणते ती. खरं आहे, मी रिअल स्टार आमदार आहे. त्याचं कारण आहे, आता आपल्यात एखाद्यानं हजेरी कामाला आल्यावर घेतो का आपण, शाळेत गेल्यावर हजेरी घेतो, तसं मला सांगा, मला तुम्ही 5 वर्षासाठी निवडून दिले, मी तुम्हाला हजेरी दिली पाहिजे म्हणून मी केलेले आज दिवसभरातलं काम. मग आज बोशाला आलो, परत आता म्हैसगावला जाणार आहे, परत बाळवणीला सभा, आज काय केलं, कलेक्टरकडे गेलो, तहसीलदारकडे गेलो, आमसभा घेतली, शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी कर्ज द्यावं म्हणून मिटिंग घेतली, पांधन रस्त्यासाठी मिटिंग घेतली, उजनी पर्यटनसाठी मिटिंग घेतली, मंत्रालयात मंत्र्यांना भेटलो, सचिवाला भेटलो, त्या ठिकाणी विधिमंडळात प्रश्न मांडले, जे जे केलं, कुणाच्या लग्नाला गेलो, कुणाला भेटायला गेलो तर ते त्या ठिकाणी मी पाठवतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्याचं कारण आहे की मी माझ्या हजेरी तुमच्यापर्यंत देतोय, मी काम करतोय एवढंच. आता काम रोज केल्याशिवाय मी टाकू शकतो का? मी कलेक्टरकडे गेल्याशिवाय फोटो टाकू शकतो का? मी लोकांच्यात गेल्याशिवाय टाकू शकतो का? ही लोकात नाही. आणि मग मी लोकात जातोय आणि मग एखाद्या लग्नाला गेलं, काल मी त्या ठिकाणी सभा झाली, कालची सभा झाल्यावर कुर्डूला सभा होती शेवटची माझी, आणि काल मधुभाऊ सभा झाल्यावर अर्धा तास फोटो काढावा लागतो. मग ही लोकांचं प्रेम आहे, माझ्याबरोबर फोटो काढते ती लोकांना आपला वाटतो म्हणून. तुमच्याबरोबर फोटो काढत नाही त्याला मी काय करावं? आणि मग मला आपल्याला या निमित्ताने विचारायचंय की आपण टीका टिप्पणी करत असताना ज्यावेळेस स्वतः आमच्याकडे 1 वोट केल्यावर 4 वोट तुमच्याकडे आहेत. या निवडणुकीमध्ये षण्मुखी काकी मगाशी भावनिक झाल्या, त्यांनी अनेक वेळा तुमचा प्रचार केला होता आपल्या सगळ्याच्या सोबत राहून, आणि आता त्यांची वेळ आली त्यावेळेस तुम्ही मात्र टोकाचा विरोध करताय. हे त्यांना बोलवता नसताना त्या ठिकाणी कंठ दाटून आला. भारत बापू बोलताना भारत बापूचा कंठ दाटून आला की ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातलं ती लोक एवढा टोकाचा विरोध करतायत. आणि मग या निमित्तानं मला आपल्याला विचारायचंय की टोकाचा विरोध करत असताना यांच्या डोक्या पुढे काय दिसतंय सांगतो तुम्हाला. जिल्हा परिषद सदस्य व्हायचं, पालकमंत्री 21 कोटी म्हणजे गुणले 25% घट झालं. यांना त्यात इंटरेस्ट नाही, यांना दुसरा इंटरेस्ट आहे. जर बोशाची जागा पडली, भारत बापू निवडून आलं, रणजित भैया तुम्ही पुन्हा कधीच आमदार होत नाही,
पैसे लय द्यायला लागते. इथं लय पाणी आणि पैसा खर्चावा लागतो. आता काय खरं नाही. म्हणून त्या ठिकाणी रणजित शिंदे पण चिकाट आहे. रणजित शिंदेनं नेमगावमध्ये दारं धरली, ती कुदळीनं खांदलंय. कष्ट करून पैसे आणून देणार आहे का? काटा आणलेलं जायचं. मग ह्यांनी मी म्हणले असतील त्याच्याकडनं बकळ काढून घेऊ. आता ह्यांच्या डोक्यात आहे 21 कोटी 25%. रणजित शिंदेकडनं डबल पॅकेज. पालकमंत्री महोदयाला अहो लय अवघड आहे. अभिजित पाटील सारखं बोशाला येतोय, लय ताप देतोय, द्यावं लागतं वर्ण पक्षाचा निधी. तिकडून बी गोळा. आता पंढरपूरच्या नेत्याला मागत असतील का नाही माहित नाही. कारण 12 ऑगस्टला जेव्हा तळेकर सर तुमच्या वाढदिवसाच्या आधी कार्यक्रम झाला होता तेव्हाच पालचूक चुकली होती. गटलंही हे आणि तेव्हाच गटलं. परंतु विशेष असं वाटलं की काल 2 महिन्यापूर्वी भाजपच्या विरोधात प्रचार करणाऱ्याला आज भाजप तिकीट देते. भगीरदादा एकत्र बसलो. भगीरदादा एकत्र बसल्यानंतर माझा आपल्याला या निमित्तानं सवाल आहे. ज्यावेळेस भगीरदादांना मी, तुम्ही आणि संतोष सुळे त्या ठिकाणी पवार साहेबांच्या समोर बसलो होतो, त्यावेळेस पत्रकार महोदय भगीरथ दादा तुतारीवर उभारले असते, मी तुतारीवर उभारला असतो तर परिवाराचे 2 आमदार झाले असते का नाही. परंतु मला आमदार होऊ द्यायचं नाही, माझा प्रचार करावा लागेल एकमेकाला, मी आमदार होईल म्हणून त्या गाड्याचं नुकसान केलं. कुणी नुकसान केलं हे विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. भगीरथ दादा आम्ही एकत्र आलो, दादांशी चर्चा झाली, एकत्र लढण्याचं ठरलं आणि आम्ही एकसंघ होऊन उद्याच्या काळामध्ये ज्यांना आम्ही अडवलंय 40 वर्ष या तालुक्यामध्ये 1985 नंतर औदुंबरांनंतर पुन्हा त्या ठिकाणी या पंचायत समितीची सूत्र ही विठ्ठल परिवाराकडे नव्हती. आम्ही दोघांनी एकत्र येत ठरवलं की आता ही सूत्र एकसंघ होऊन आपण घेऊया आणि मग या माध्यमातून आम्ही आता त्या ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढतोय. मग त्यांनी सांगितलं विठ्ठल परिवार एक आहे, सगळेजण मला त्या ठिकाणी मदत करणार आहेत. माझा आपल्याला देखील विनंती आहे की परिवाराचं नाव घेत असताना तुम्ही कुणाच्या शेजारी बसलाय याचा देखील विचार करावा लागणार आहे. आणि परिवाराला सगळं कळतंय. परिवार कधी आठवतोय? जेव्हा विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा तळेकर सर अभिजित पाटलाचा काय परिवाराचा संबंध आहे म्हणत होती. पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली, मी या ठिकाणाहून तुमची माफी मागून मी तुम्हाला आव्हान केलं होतं, झालं गेलं विसरून जाऊ आणि मी आपला आहे, तुम्ही मला त्या ठिकाणी साथ द्या. तेव्हा मी आपला नव्हतो का? आता कसं काय विठ्ठल परिवार आपला? आता उद्यापासून भारत बापू एक फळी मागायला चालू करतील आपला म्हणून. चालू केली नाही पुढे की नाही. मग माझी आपली विनंती आहे की ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता 2004 ला बापूंची बॅटरी धरून प्रचार करत होता, त्यावेळेस 2024 ला त्याच्या पाठीशी उभा राहायचं काम तुमचं होतं. का उभा राहिला नाही वापला असताना? का परिवार तेव्हा आठवला नाही? तेव्हा रणजित शिंदे जवळचा होता का? मग परिवार 2014 ला कल्याणराव काळे साहेबांचा प्रचार केला, ज्या शिंदेना विरोध केला, ज्या शिंदेनी कल्याणराव काळेंना पाडलं, 2024 ला त्याच कल्याणराव काळे साहेबांनी अभिजित पाटलाला पाडायसाठी शिंदेकडे गेले. ही नैतिकता तुमची. आणि त्यावेळेस परिवार आठवला नाही का? आपला कार्यकर्ता आमदार होतोय, त्याला लोक मागायत, जरी तुम्ही आला नाही तरी लोकांनी केलं का नाही?
इतिहासात कधी बोशानं त्या ठिकाणी असं मताधिक्य कुठल्या उमेदवाराला दिलं नाही. तो इतिहास या बोशानं करून दाखवला. हे बोस आता बदललंय. आणि मग माझी आपल्याला विनंती आहे, टीका टिप्पणी करत असताना, माझ्यावर बोलत असताना आपल्याला पतसंस्थेचा हिशोब द्यावा लागेल. पतसंस्थेच्या ठेवीदार तुमच्या दारात येत आहेत, त्यांच्या ठेवी दिल्यात का, त्याचं नेमकं काय झालंय हे देखील संध्याकाळी सभा सांगून टाकावं. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, बोसेमध्ये 2024 मध्ये पत्रकार महोदय 29 पांजण रस्ते आले होते. 23 लाख रुपये ना 6,67,00,000 गाववाल्यांना सांगा बरं झालेत का? 100 फूट टाकायचं आणि 1 किलोमीटरचं पैसे काढायचं, याचा विषय आज आपल्याला घ्यावा लागणार आहे. तुम्हाला का पाहिजे पद? शेजारी असलेली ग्रामपंचायत आहे. एक फक्त उदाहरण सांगतो, 16/12/25 ला 14,80,462 रुपये बिल काढले. रंगरंगोटीला 80,000चा कलर देऊन 15 लाख बिल काढले. मी जर सांगायला चालू केलं तर माझी विनंती आहे, नका. आणि मी तुमच्यावर बोला एवढं मी काय बारका नाही, परंतु माझी विनंती आहे, या निवडणुकीमध्ये देश स्वतंत्र होऊन 75वी आपण साजरी झाली आणि अजून भोसं स्वातंत्र्य नाही. आज देखील या मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले आणि आज जर ही दहशत करत असतील, लोकशाहीचा जीव घेत असतील, तर ही विचार करण्याची निवडणूक आहे का? का करतायत? कशासाठी करतायत? मतासाठी राजकारण. परंतु ज्यावेळेस हा अभिजित तुमच्या पुढे आणता, संध्याकाळच्या सभेत उत्तर द्या, त्या बसलेल्या लोकांच्या डोक्यावर ऊन का घ्यावं लागलं? पत्रकार साहेब, काल 4 तारीख आणि आज 5 तारखेची संध्याकाळची सभेची आम्ही परवानगी मागितली, तर ग्रामपंचायतनं दोन्ही सभा दुसऱ्याच्या नावावर बुकाय दाखवल्या आणि संध्याकाळच्या सभेला परवानगी देखील त्या ठिकाणी दिली नाही. म्हणून या लोकांना उन्हात बसावं लागतं. या जर पद्धतीचं खालच्या पद्धतीचं राजकारण होत असेल, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार, फंडामेंटल राईट्स नुसार मत मागण्याचा, मत देण्याचा अधिकार असताना जर त्या ठिकाणी अशा पद्धतीची गळचेपी केली जात असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव आहे का? मला आपल्याला या निमित्तानं सवाल करायचा आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला विचारायचंय, विनंती करायची आहे. मी जर विठ्ठल परिवारातला होतो, मी मोहनभाऊ विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी, आपल्याला देखील माहिती आहे, तुमच्यातली काही जण माझ्यावर वैतागली होती भारत बापू, तरी देखील मी यांच्या घरी जाऊन 4 वेळा म्हणून त्यांना विनंती केल्या. भारतीभाऊ यांना 4 वेळा विनंती केल्या, खळगे साहेब, की तुम्ही मला परिवार म्हणून स्वीकारा आणि या तालुक्याचा प्रतिनिधित्व करायची संधी द्या. मी रातच्या 2-2, 2:30 वाजता तुमच्या घरी आलो. त्यावेळेस मात्र माझा कळवळा आला का हो? एकदा तर डॉक्टर साहेब, माझी अवस्था अशी झाली, प्रचार करत होतो, ह्यांच्या घरी मला झोप लागली. विचारा, त्यांनी नाही म्हणलं तर त्या ठिकाणी आपण जानवाईच्या देवीच्या मंदिरात जाऊ आणि हात ठेवू आणि विचारू. रात्री 2-2, 3-3 वाजता मी येऊन तुम्हाला विनंत्या केल्या, त्यावेळेस का पाना फुटला नाही हो? त्यावेळेस जर तुम्ही त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिला असता, यशवंतराव राजू बापूंचा कार्यकर्ता होतो, शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीतनं अधिकृत उभा होतो, ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी तुम्हाला भरभरून दिलं, या
जिल्ह्यातली सगळी महत्वाची पदं तुमच्यावर दिली, तुम्हाला त्या ठिकाणी प्रेम दिलं, आशीर्वाद दिलं, घरचा माणूस म्हणून ज्या पवार साहेबांनी सांभाळलं त्या पवार साहेबाला त्या ठिकाणी तुम्ही स्वीकारलं नाही आणि मला त्या ठिकाणी बाजूला ठेवलं. त्यावेळेस का मला वाटलं नाही? माझा पत्रकार महोदय आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, आपण संध्याकाळी आल्यावर विचारा. अमर नावाचे आडनाव सांगत नाही त्या माणसाकडनं मला 6 कोटी मागितले का नाही? नाही म्हणला तर तुम्ही सांगाल त्या देवावर हात ठेवायला तयार आहे. माझा सवाल आहे, तुम्ही किती रणजित शिंदेकडनं घेतले मग गेलता प्रचाराला? आमच्यावरती बोट उचलत असताना आपण देखील प्रामाणिक असला पाहिजे. आणि मग मी अनेक गोष्टी बोलायच्या ठरवल्या होत्या पण टाळतोय. माझी आपल्याला विनंती आहे की निवडणुकीसाठी लढू. माझी आपल्याला विनंती आहे, सगळे ग्रामस्थ बसले तिथं, मोहन भाऊ, मारुती भाऊ, सर्वांना विचारतो, बापू गेल्यानंतर तुम्ही इतकी ग्रामपंचायत बिनविरोध दिली का नाही त्यांना? मग ग्रामपंचायत जर बिनविरोध सगळ्यांनी दिली तर षण्मुखी काकीला घड्याळ या चिन्हावर उभारलेत अजितदादांना म्हणून तुम्ही बिनविरोध का दिली नाही? बापूंचं निधन झाल्यानंतर गाव तुमच्या मागे उभं राहिलं. अजितदादाच्या घड्याळाचा उमेदवार म्हणून षण्मुखी काकी उभारल्यात, तुम्ही का त्यांच्या मागे बिनविरोध म्हणून उभारला नाही? आज देखील वेळ दिली नाही. आज संध्याकाळच्या सभेत षण्मुखी काकीला जाहीर पाठिंबा, अजितदादाला श्रद्धांजली म्हणून जाहीर करावा ही विनंती आपल्याला करतो. इलेक्शन होतील जातील, दर 6 महिन्याला, 2 वर्षाला, 5 वर्षाला इलेक्शन येतील. ज्या गावांना तुमच्याबद्दल जी सहानुभूती दाखवली आहे ती आता अजितदादांबद्दल सहानुभूती दाखवायची वेळ आली आहे. ज्या पवार कुटुंबानं, अजितदादांनी, शरदचंद्र पवार साहेबांनी तुम्हाला 40 वर्ष भरभरून दिलंय, त्या अजितदादाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. आता मागे सरकू नका. मी म्हणून बोलायचं टाळलंय. मी आपल्याला विनंती करतो, षण्मुखी काकी देखील तुमच्या आईप्रमाणे आहे, माझी आई आहे. माझी बोचेकरांना विनंती आहे, समोरून जर भावनिक मतं मागितली जात असतील तर तुम्हाला देखील माझी विनंती आहे, पालकमंत्री जर पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घालून मत मागत असेल तर मी देखील आपल्याला सांगतो, अजितदादाची शपथ आहे, घड्याळाला मतदान करा. घड्याळाला मतदान म्हणजे दादांना आदरांजली आहे. मगाशी तळेकर सर बोलताना सांगितलं, सर मी 8 दिवस आधीच त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक लागल्यावर अजितदादांना भेटायला, अजितदादांना भेटलो, दादांशी 20 मिनिटं चर्चा केली. दादांना सांगितलं की आम्हाला काय अडचणी आहेत. दादांनी सांगितलं सगळ्या अडचणी सोडवतो. मी आपला अधिकीचा वेळ घेत नाही सांगून दादांनी म्हणले आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतो. आणि त्या ठिकाणी आम्ही देखील सांगून आलो की त्या ठिकाणी दादा आम्ही सगळी उमेदवार घड्याळावर उभा करतो. आणि मग घड्याळावर उभा करतो म्हणून त्या ठिकाणी सगळे उमेदवार निवडून आणून आपल्याला भेटीला घेऊन. आज आपले उमेदवार त्या ठिकाणी कशावर उभा आहेत? आणि मग दादांना त्या ठिकाणी भेटून आज आम्हाला त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणलेले दाखवायला जायचं होतं, पण दादाच आज आपल्यात नाही. हे शल्य आमच्या मनाला आहे. परंतु दादाला दिलेला शब्द की दादा तुमच्या घड्याळावरती आम्ही निवडून आणतो. जे विमान अपघात झाला त्या विमान अपघातामध्ये 5 लोक होती. त्या 5 जणांमध्ये दादांना कसं ओळखलं हो? दादाचं आणि घड्याळाचं नातं किती दृढ आहे. त्यामुळे उद्याचं घड्याळ हे अजितदादांना श्रद्धांजली मतदान करावं ही विनंती आहे. आणि माझा पत्रकार महोदय रणजित शिंदेना विचारा, निमगाव गावामध्ये तुम्ही मतदान कुणाला करणार आहात?
निमगाव गावच्या जिल्हा परिषद कुर्डू गटात तुतारी विरुद्ध घड्याळाची निवडणूक आहे. तुतारी विरुद्ध घड्याळाची अकोले पंचायत समितीत निवडणूक आहे. तुमचं गाव निमगाव तिथं येतं, मतदान तुमचं तिथं येतं आणि मग तुम्ही मतदान घड्याळाला करणार आहे का तुतारीला करणार आहे आणि इथं येऊन घसा ओरडून सांगताय कमळाला करा. तुमचं तर काय खरं आहे का? मग इथं येऊन सांगायचं काय अधिकार आहे तुम्हाला? तिथं बाळासाहेब ढेकणे, आकाशभाई पाटील उभा आहे, समोर उमेदवार घड्याळावर उभा आहे. तुम्ही कप्पाच्या आत गेल्यावर सतत विवेकबुद्धीनं विचार करून सांगा. रोज गळ्यात कमळ घेऊन फिरणार आणि मग तुम्ही मतदान नोटाला करणार आहे का मत बुडवणार आहे? आणि लोकशाहीने दिलेल्या अधिकारामध्ये जर तुम्ही ज्या पक्षाचा प्रचार करताय त्याला जर मत टाकता येत नसेल तर एवढं दुर्दैव दुसऱ्या कुणाचं नाही. आणि मग या ठिकाणी बोशामध्ये मतदान करत असताना माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी विचार करावा की मतदान करत असताना आपण का आणि कुणाला करणार आहोत. आमचा बाबींना कसलाच विरोध नाही, परंतु ही माझी आई उभा आहे, हिला मतदान मागायला मी तुमच्याकडे आलो. तुमचं बाबी काय चुकत नाही, पण लेकरू लय खोडपत्री आहे. माझी विनंती आहे, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. रणजितसिंह शिंदे साहेबांना विनंती आहे, 3,500 बोलत असताना तुमचं तोंड देखील उघडा. तुमचं 600 रुपये कधी जमा करणार आहात? तर शेवटचा दिवस आहे. मला 500 रुपयाचे विचारते, माझी द्यायची भावना आहे, मी देणार आहे हे ठणकावून सांगत असताना मी आपल्याला फक्त एकच सांगतो, ते म्हणते देणार आहे का नाही, देणार आहे का नाही. आज माझ्यावर 100 रुपयाची तरतूद झाली, 100 रुपये बिल जमा करणार आहे. तुम्ही किती करणार आहे सांगा. मागच्या 500तलं 100 रुपये देतो, तुमच्या 600तलं किती देणार आहे आज रात्री जाहीर करा. माझं जमा होईल, तुमचं किती होईल ती सांगा. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हापुढील बटन दाबून आमच्या षण्मुखी काकींना, भाग्यश्रीताई, भुसनरांना, महादेवांना, पाटलांना त्या ठिकाणी घड्याळ चिन्हापुढचं बटन दाबून त्या ठिकाणी अजितदादांना आदरांजली म्हणून मतदान करावं एवढी विनंती करून मी आपली रजा